नमस्ते, आवाज येतोय सगळ्यांना? नमस्ते, मी पूजा पाटील, नाशिक इथलीच मी रहिवासी आहे. मी माझा अनुभव सांगते. जसं की राधिका मॅडमांनी सांगितलं, त्यांची लाईफ कशी 360 डिग्रीमध्ये चेंज झाली, तसंच माझाही अनुभव खूपसा सेम आहे. आणि माझे तर त्यांचे प्रॉब्लेम सांगितले, माझेही तसेच प्रॉब्लेम होते. सगळ्यात पहिले तर मशीन घेण्याचा किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा निर्णय म्हणजे स्वतः माझ्या पप्पांना कॅन्सर होता. आणि आमच्या इथे नाशिकलाच आमची ट्रीटमेंट चालली होती माझ्या पप्पांची. खूप आम्ही दवाखाने केले, खर्च केला, 50-55 लाख खर्च झाला. 2-3 वर्ष खूप त्रास झाला. आणि त्यानंतर हाती काही नाही आलं, पैसा गेला, माणूस गेला आणि भावनिक आणि आर्थिक सपोर्टही गेला. आणि अगदी खूप कमी वयात, म्हणजे वयाच्या 21व्या वर्षी मी बाप गमावला. त्यानंतर तर ज्यावेळेस मी बघितलं, म्हणजे आमच्याकडे जी आमची अपलाईन ग्रेड देवाच्या रूपाने धमके सर आले आणि सरांनी मला हे सगळं दाखवलं. आणि त्यानंतर मी ते बघितलं, मला ते आवडलं. आणि माझ्यासोबत माझी मुलगी होती, तिने ते बघितलं. येण्याच्या पहिले तर ती म्हणत होती, सर मशीनची प्राईस काय? सर म्हटले 3 लाख आहे. म्हणजे सर दाखवू नका, माझे मम्मी पप्पा घेणार नाही, एवढा पैसा आमच्याकडे नाही आहे. मग म्हटलं थांब, आपण बघून तर घेऊ. म्हणून बघितलं. मग तिला एक कळलं की अल्कलाईन प्रॉपर्टी जी आहे, अल्कलाईन, हे तिच्या डोक्यात आलं. कारण जेव्हाही मी दवाखान्यात जायचे त्यावेळेस मला डॉक्टर सांगायचे पूर्णपणे बॉडी ॲसिडिक आहे, तुम्हाला प्रेग्नन्सी कन्सीव्ह होऊ शकत नाही. त्याच्या पहिले मला मायग्रेन होता, युरिक ॲसिड खूप सारं वाढलेलं होतं. त्यानंतरून मला युरिनचा खूप जास्त त्रास होता की मी 2-2, 3-3 दिवस पाण्यात बसून राहायचे ऑफिसला आल्यानंतर. आणि खूप साऱ्या दवाखाने केल्यानंतरही मला रिलीफ नव्हता. त्यानंतर माझ्या उजव्या किडनीला सूज आली. जिथे आम्ही स्कॅन वगैरे करत असायचो तर डॉक्टर, आणि तात्पुरतं डॉक्टर इंजेक्शन्स वगैरे द्यायचे, ट्रीटमेंट चालायची आणि मग जसं आहे तसंच राहायचं. आजार पूर्णपणे गेलेले नव्हते. मग त्यानंतर असं वाटलं की आता प्रेग्नन्सी कन्सीव्ह करावी. वेल सेट झालोय तर प्रेग्नन्सी कन्सीव्ह करण्याचा डिसिजन घेतला. डॉक्टरांकडे गेलो, का नाही होत? तर डॉक्टर म्हटले की नाही, तुम्हाला प्रेग्नन्सी कन्सीव्ह नाही होणार, बॉडी 100% ॲसिडिक झाली आहे. मग ठीक आहे, चालतंय. मिस्टर म्हणे ठीक आहे, किती खर्च? मग ते म्हटले खर्च तर जाऊ द्या, पण त्याच्या पहिले तुम्हाला बॉडी अल्कलाईन करावी लागेल. आता माहिती नाही बॉडी अल्कलाईन काय असतं, कारण सायन्स काय एवढा विषय नाही, DED झाले असल्या कारणे सायन्सशी काही माझा एवढा नव्हता संबंध. मग विचार केला की अल्कलाईन काय, ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात कळलं की क्षारीय पाणी, म्हणजे क्षारीय पाणी भेटतं कुठे, काय कसं होतं. म्हणून याचा ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस त्यांनी मला डाएट दिलं, डॉक्टरांनी डाएट चार्ट दिला, जो की मॉर्निंगचा माझा फास्ट होता, ब्रेकफास्ट होता, नंतर जेवण होतं, रात्रीचं परत हे होतं, हे सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्यानंतर मग ती कॉस्ट बघितली तर 5 ते 6 हजारावर एक डाएट जात होतं माझं. मी म्हटलं की नाही ठीक आहे ते परिस्थितीत जे जसं खातोय तसं. म्हणून मग ते सुरू झालं. ॲसिडिटी कंटिन्यू होती, काही खाल्लं की ॲसिडिटी व्हायची. हे सगळं चालत असताना पूर्ण आयुष्य चेंज झालेलं होतं. अगदी चिडचिड व्हायची ऑफिसला जाताना. बरेच आपलं ठरलेलं विजन असतं, ह्या याच्यात असं झालं पाहिजे, ते झालं, त्यातलं काही होत नव्हतं. आणि दवाखान्यात सारखे पैसे जात होते, म्हणजे किती गेले तोही आकडा सांगते. मग मी जवळपास 4 वर्ष मला जॉबला लागले, 5 वर्ष झाले. 2018 मध्ये मी जॉबला लागले. आणि त्यानंतर आम्ही डिसिजन घेतलं की प्रेग्नन्सी राहू द्यायची असं म्हणून. बट मला 2022 पर्यंत प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली नव्हती डॉक्टरांच्या गोळ्या घेऊन. त्यातल्या त्यात मी 6 ते 7 लाख रुपये मी डॉक्टरांकडे मोजले होते. मिस्टर नसताना मी एकटी जायची डॉक्टरांकडे, मी आणि माझी मुलगी, आणि आम्ही हे सगळं असं करत होतो. मग मला सर भेटले आणि मी जवळपास 2021ला मी डेमो प्रेझेंटेशन बघितलं डिसेंबरमध्ये. आणि मग मी डिसिजन घेतलं की मी डिव्हाइस घेते असं म्हणून. आणि मग मी डिव्हाइस आम्ही लगेचच परचेस केलं, कारण कोणीला कुणाचकडे नसतात. लोनच काढलं आम्ही पण. आणि त्यावेळेस मिस्टरांचा विरोध होता, कारण साहजिक आहे, प्रेझेंटेशन मी बघितलं होतं, मिस्टरांनी बघितलं नव्हतं. आणि मिस्टरांना एवढंच माहिती, 2.25 लाख रुपये पाण्याचे का म्हणून द्यायचे. पण ते मी बघितलं होतं, माझ्या मुलीने बघितलं होतं. आणि मग मुलगी तिच्या पप्पांना म्हटली की पप्पा, आईला जर तुम्हाला आनंदी बघायचं असेल तर मशीन घ्यावंच लागेल असं. मग ते थोडंसं चाललं. मग कसं करायचं, काय करायचं म्हणून 2 दिवसात डिसिजन घेतला.
आणि आम्ही लोन काढलं. मला लोन मिळत नव्हतं कारण मी जस्ट जॉईनिंग केलेली होती म्हणून. मिस्टरांना लोन मिळालं म्हणून मग मिस्टरांनी मला लोनने मशीन आम्ही लोनने घेतलं आणि मशीन घरी आलं. आणि तुम्हाला सांगते 7 दिवसात माझा मायग्रेन, मी ज्यावेळेस 7वीला होती तेव्हापासूनचा माझा मायग्रेन, अक्षरशः मी बेंबीवर 4 एका वेळेस इंजेक्शन मुंबईला जाऊन घेतले की मायग्रेन बरा होईल म्हणून. आणि मायग्रेनचा त्रास आहे का कुणाला इथे? नाही का? ठीक आहे, खूप चांगले तुम्ही लोक. ती मला मायग्रेन नाही. अक्षरशः अशी अवस्था येते की नकोस होतं हे जीवन. तो मायग्रेन मी अगदी लहानपणापासून माझ्यासोबत वागवत होती आणि हे डिवाइस आलं आणि 7 दिवसात माझा मायग्रेन गेला, कळत नकळत मायग्रेन गेला. आणि तिथून माझी जर्नी सुरू झाली, अगदी हॅप्पी आयुष्य सुरू झालं. आणि 3 महिने पाणी पिऊन मला 1.5 महिने झाले आणि मला नकळतपणे प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली, जी मला कळाली की माझ्या पोटात बेबी हे 3.5 ते पावणे 4 महिन्याचं होतं. आणि तुम्हाला माहिती असेल नाशिक तर त्र्यंबकचा डिस्टन्स किती आहे? 30 किलोमीटर. 30 किलोमीटर मी त्यावेळेस अपडाऊन करत होती, तरी मला माहिती नव्हतं की मला प्रेग्नेन्सी कन्सिव्ह आहे. आणि मी असंच डॉक्टरांकडे जस्ट गेली आणि मग चेक केलं, त्यावेळेस कळलं की प्रेग्नेन्सी कन्सिव्ह झाली असं म्हणून. आणि मग एकही गोळी नाही घेतली कारण ॲसिडिटीची वेगळी कुठली कॅल्शियमची गोळी न घेता फक्त पाण्यावर विश्वास ठेवला होता. आणि कळत नकळत मला बेबी बॉय झाला आहे. आता तुम्ही बघितलं असेल माझ्या मुलाला झोपायला किती पाठवलं मी. एक वर्ष झालं त्याला. आता 27 जूनला मी बर्थडे केला त्याचा. 1 वर्ष त्याला झालं. म्हणजे सांगण्याचा हेतू एकच आहे, मी कितीही केलं असतं, काही केलं असतं, तरी मला डॉक्टरांनी नाही सांगितलं होतं तुम्हाला नाही कन्सिव्ह होणार प्रेग्नेन्सी. कारण मोठ्या मुलीमध्ये आणि नंतरच्या प्रेग्नेन्सीमध्ये खूप डिस्टन्स होतं, 9 ते 10 वर्षाचं डिस्टन्स होतं. आणि मग परत एक आशेचा किरण म्हणजे कॅंगन डिवाइस. आणि मग असा आनंद मिळाला की जो मी गगनात म्हणजे सांगूच नाही शकत. माझ्या आयुष्याची कमाई, माझ्या आयुष्याची भलाई त्या डिसिजनने झाली, एवढंच मी म्हणते. आणि एकच एक, पैसा कमवला जातो, माणूस गेला तर माणूस परत येत नाही, हेच मी सांगते. कारण ह्यावेळेस मला मिस्टरांनी सांगितलं अजिबात स्टेजवर रडायचं नाही. अगदीच हसत पुजले, खूप रडली. आणि ह्यावेळेस मिस्टरांनी सांगितलं ह्यावेळेस रडायचं नाही आहे, तो अनुभव सांगायचा, कारण यातनं आपलं आयुष्य खूप चांगलं जात आहे. म्हणून मी अजूनही माझ्या डोळ्याला अश्रू थांबवले. आणि एक परत मी कोइन्सिडंट सांगते. काय होतं ना, आपण ठीक आहे तुम्ही इथून चालले जाणार आणि तुम्हाला ज्याने कोणी बोलवलंय खरंच खूप म्हणजे काहीतरी तुमचं पुण्य आहे की तुम्ही इथपर्यंत आलात, तुम्हाला हे डिव्हाइस ॲटलिस्ट माहिती झालं. तुम्ही डिसिजन घेतला नाही घेतला तो काही नाही फरक पडत. पण एक सांगते, त्यावेळेस माझे अगदीच जवळचे रिलेटिव्ज आहेत, तर त्यांना डायलिसिस झालं होतं, म्हणजे त्यांचे किडन्या ॲक्च्युली त्यांना दाताचा कॅन्सर झाला. डॉक्टर काय आपल्यावर प्रयोग करतात, माझ्यावर पण डॉक्टरांनी प्रयोगच केला होता, त्यांच्यावरही प्रयोग चालू झाले. दाताचा कॅन्सर झाला, ऑपरेट केलं, स्टेज बघितली नाही डॉक्टरने कितका कॅन्सर आहे असं म्हणून. डायरेक्ट ऑपरेट केला, पायाची स्किन दाताला लावली, गालाला लावली. त्यानंतर फुल शुगर होती, थायरॉइड होता आणि बीपी होती, त्याच्यामुळे ती जखम व्यवस्थित झाली नाही, ती चिघळत गेली. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला गेला, घरी आणलं आणि नंतर लक्षात आलं पाय सुचले, पोट फुगलं. परत डॉक्टरांकडे आणल्यानंतर कळलं की किडनॅप फेल आहेत, दोघं किडनॅप फेल आहेत. वर्ष फक्त 48 वर्ष. हां. आणि त्यानंतर त्यांना कळलं की किडनॅप फेल आहेत, म्हणून मग डॉक्टरांकडे गेलं, डायलिसिस केलं आणि सगळंच गुंतागुंतीचं झालं. डॉक्टरांनी सांगून दिलं घरी घेऊन जा. तेवढ्या याच्यात त्यांचा खर्च होता 22 लाख रुपये झालेला. फक्त तुम्हाला सांगते, 28 फेब्रुवारीला माझी भेट झाली होती, 29 फेब्रुवारीला त्यांना ॲडमिट केलं आणि मागच्या 15 जूनला ते एक्सपायर झाले. त्यात त्यांनी फक्त 2.5 ते 3.5 महिन्यामध्ये 22 लाख रुपये डॉक्टरांकडे खर्च केला, व्यक्ती वाचली नाही. आणि या अवधानाने मी गेली त्यांना बघायला, रिलेटिव्ह असल्या कारणाने मी गेली. वाऱ्याला त्यांना 4 दिवस होते असं मी गेली, डायलिसिस चालू होते, सगळं चालू होतं. मग त्यांना मी माझं पाणी पण देत होती, कॅंगन वॉटर, जेवढी हेल्प होईल तेवढं, ॲटलिस्ट त्यांना पेन तरी कमी होईल वगैरे म्हणून मी कॅंगन वॉटर त्यांना घेऊन जात होती. ज्या दिवशी बघायला गेली हीच वेळ होती, गेली दवाखान्यात, चर्चा वगैरे झाली,
डोळ्यातलं पाणी येत होतं, बोलता बोलता त्यांनाही रडायला येत होतं, कारण त्यांना कळून गेलं होतं